हॅलो स्टुडंट्स, एक छोटीशी कथा. एकदा ना असाच बसमधनं प्रवास करत होते आणि एका माणसाला पाहिलं की तो सतत ना त्याच्या खूप थकलेला भागलेला बिचारा असा बसमध्ये कसा तरी उभा होता आणि त्या बसमध्ये त्याच्या बाजूची सीट ही वॅकेंट होती, खाली होती. दुसरा माणूस चढला, त्याला बसायला त्यांनी जागा दिली. परत थोड्या वेळाने अजून एक सीट खाली झाली, तर हा माणूस बसायला जाणार तितक्यात दुसरा माणूस चढला, परत त्याने तो उठला आणि बसायला जागा दिली. असं त्याने 3-4 वेळा केलं, पण जागा खाली होऊन सुद्धा तो नेहमी कोणाला ना कोणाला तरी ती जागा बसायला देत होता. न राहून शेवटच्या स्टॉपला उतरताना त्या माणसाला विचारावंसं वाटलं, असं का बरं करत होतात तुम्ही? थकलेला होता, तुम्हाला बसायला जागा मिळत होती तरी बसला नाही. त्या माणसाने उत्तर दिलं की मला स्पीचलेस केलं. तो म्हणाला, मॅडम, बसायला जागा होती, पण मी का नाही एक साधा गरीब माणूस, कमी शिकलेला, की मी कोणाला काही माझ्याकडे बरंच असं काहीच नाही, ना शिक्षण आहे ना पैसा आहे, मी कोणालाच काही देऊ शकत नाही. मग निदान कोणाला तरी अशी बसायची जागा मी दिवसभरामध्ये देतो, ते मला थँक्यू म्हणतात, मला खूप आनंद मिळतो, काहीतरी दिलाचं समाधान मिळतं आणि ते घेऊन मी नेहमी घरी जात असतो. तर अशा या प्रवासामध्ये मी कळत न कळत काहीतरी लोकांना देत जात असतो, ॲटलिस्ट बसायची जागा. पाहिलं की समाजासाठी काहीतरी करण्यासाठी खूप पैसा हवा, खूप काहीतरी करण्यासाठी आपल्याला डोनेट करण्यासाठी बरंच काही हवं असंही नाही. फक्त कोणाची तरी सेवा करण्याची, कोणाला तरी मदत करण्याची नियत हवी. तर असाच म्हणजे या स्टोरीमधनं आपल्याला काय तर किती काही आपल्याकडे असलं, अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी आपण शेअर करू शकतो. Not necessity की beautiful clothes, lots of money in the bank account, expensive gadgets and luxurious life, or even educational degrees may or may not make you rich and happy. But small act of giving is enough to make you feel happy and rich. So, कसं आनंदी राहायचं, समाधानी राहायचं हे तुम्हालाच तुमचं ठरवायचंय. आणि असाच हा अब्दुल गरीब आहे, बरंच काही नाही देऊ शकत या माणसासारखाच, पण तो सुद्धा आपला सेवाभाव, अल्पश समाजकार्य तो कसा करतोय ते आपण या कथेतून पाहणार आहोत. चुडीवाला, लेखिका जयश्री रुईकर. तर अशीच माणुसकी, सेवाभावी वृत्तीची जयश्री रुईकर यांची चुडीवाला ही कथा हृदयस्पर्शी आहे, एकदम टचिंग आहे. अशा या लेखिका जयश्री रुईकर यांचे मृगजळ, अंतर्मन असे कथासंग्रह, वेदनेला फूल आले, जय पराजय अशा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी चुडीवाला या पाठातून ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्या आश्रमातील मनाला स्पर्श करणाऱ्या घटनांचा परिचय करून दिला आहे आणि एक माणुसकीचं दर्शन घडवणारी ही कथा आहे. हा पाठ बाळांनो तुम्ही मनापासून वाचायचंय बरं का, कारण आपण मात्र या पाठातील व्यक्तिरेखा बघत बघत कथा उलगडत जाणार आहोत. पाठ न वाचता या पाठातल्या व्यक्तिरेखा, कॅरेक्टर्स यांच्याविषयी आपण जाणून घेत हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. या कथेमध्ये संवेदनशील, सेवाभावी वृत्तीचा अब्दुल हा या कथेचा नायक हिरो आहे आणि व्यवहारी, थोडीशी रागीट पण कुटुंबाचा विचार करणारी त्याची पत्नी शन्नू आहे. तर आईवडिलांविषयी प्रेम असणारा, वयाने लहान असलेला असा त्यांचा मुलगा अनवर आणि कोणताही धार्मिक भेदभाव, जातपात न मानता निस्वार्थी मैत्री करणारा असा अब्दुलचा मित्र रघुभैया आणि तडफदार, माणुसकी जपणारे असे अब्दुलच्या छोट्याशा कामाची दखल घेणारे असे समाजसेवी, तपस्वी समाजसेवक दाजी साहेब आहेत. तर यांच्या भोवती चुडीवाला ही कथा गुंफलेली आहे. पहा, या पाठाच्या सुरुवातीलाच आपल्याला समजतं की अब्दुल नावाच्या या चुडीवाल्याला घरातून विरोध होता त्याच्या या समाजकार्यासाठी. का बरं, म्हणजे काय झालं बघा. तर आता हा त्याचा मुलगा आहे ना अनवर, तो आपल्या वडिलांना म्हणजे मुस्लिम आहे तो, आणि म्हणूनच तो आपल्या वडिलांना अब्बाजान असं म्हणतोय आणि त्यातूनच त्याचा धर्म
आपल्याला समजतो आणि तरीही हिंदूच्या सणाला त्याने कशा पद्धतीने मदत केली आहे हे पाहण्यासारखा हा पाठ आहे. तो म्हणतो, अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को. क्यों बेटे? जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे. अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली, मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून तो अनवर बिचारा खेळायला सुद्धा गेला. आज संक्रांत, त्यात मंगळवार, कितीतरी बायका बांगड्या भरायला आल्यात, देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार. आज आणि उद्या लगेचच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. शन्नू चुप बैठ अभि. एका भातात बांगड्याची पेटी घेऊन हा अब्दुल ह्या शन्नूचं हे सगळं बोलणं बाजूला सारून त्या तपोवनाच्या रस्त्याला निघून जातो. की बघा की शन्नू ही वाईट नाहीये, तर ती आपल्या कुटुंबाची काळजी करणारी एक सर्वसामान्य स्त्री आहे आणि म्हणूनच ती अब्दुलला स्वतःचा स्वार्थ बघ, म्हणजे स्वतःच्या घराचा विचार कर असं सांगणारी ही पत्नी आहे. पण अब्दुल मात्र दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यामध्ये सुखी आहे, समाधानी आहे, त्यात त्याला आनंद वाटतो. तसा हा अब्दुल जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे बंध जपणारा. अब्दुल गरीब आहे, पण त्याला दुसऱ्यांना मदत करायला, दुसऱ्यांसाठी सेवा द्यायला, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला तो त्याला खूप आवडत असे आणि म्हणूनच तो नेहमी तपोवनामध्ये जात असे. शन्नूचा विरोध असूनही तपोवनातील स्त्रियांना पसंतीच्या बांगड्या बिना मोबदल्यात कोणतेही पैसे न घेता अगदी निशुल्क फ्री देत असे. वर्षातून 2दा तरी तो संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रियाच्या हातामध्ये बांगड्या भरण्यासाठी जात असे. संक्रांत म्हणजे हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा एक सण असतो आणि या सणाला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे मोठी पौर्णिमा, तर अशा या 2 सणांना वर्षातून 2दा तो त्या तपोवनामध्ये जात असे. तपोवनामध्ये गेल्या गेल्या सगळ्या बायका चुडीवाला आला असा गलका करत असत. गलका म्हणजे काय, तर एकत्र येऊन आवाज करणे, एकदम हब म्हणतो ना की एकत्र येऊन आवाज करणे, असा गलका करत आनंदाने गोळा होत. आणि मग स्त्रियांचा वीक पॉइंट असतोच ना, सजणं, नटणं, छान छान ऑर्नामेंट्स दागिने घालणं. तशा ह्या बायका रंगीबेरंगी बांगड्या घालायला उत्सुक असत आणि त्या सगळ्या त्या चुडीवाल्याच्या भोवती, अब्दुलच्या भोवती गोळा होत असत. पण या स्त्रिया की नाही बिचाऱ्या कुष्ठरोगाने पीडित होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरती, म्हणजे रोगाने त्रासलेला माणूस आहे, आजाराने त्रस्त झालेला माणूस आहे, पण त्याला थोडा जरी कोणी वेळ दिला, त्याची काळजी घेतली, तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद येतो ना. तर अशा या पीडित स्त्रियांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी हा अब्दुल तपोवनामध्ये जात असे आणि त्यांच्या आवडीच्या सगळ्या साज शृंगाराच्या वस्तू घेऊन जात असे. त्यांच्या चेहऱ्यावरचा विलक्षण आनंद पाहून त्या अब्दुलला सुद्धा खूप आनंद होत असे आणि मग हा लाख मोलाचा आनंद अब्दुल जपून ठेवत असे. लाख मोलाचा आनंद म्हणजे काय, तर विशेष आनंद, प्रिशियस हॅपीनेस, द हॅपीनेस ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड असं आपण म्हणतो ना, की खूप उच्च प्रतीचा आनंद त्याला होत असे. अब्दुल स्वतः गरीब होता, तरीही एक सामाजिक जबाबदारी त्याच्या मनामध्ये होती आणि म्हणून तो आपले योगदान त्या तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरून का होईना पण देत होता. आपण त्या स्टोरीमध्ये पाहिलं की नाही, बसमध्ये बसायला जागा देणं शुल्लकशी गोष्ट आहे, पण त्यातही बसणाऱ्याला किती आनंद मिळतो. हा बसायला जागा मिळाली हा, तर तो जो त्याची जी पॉझिटिव्हिटी, त्याचा जो आनंद असतो तो पाहण्यामध्ये काही जणांना आनंद वाटतो. तसाच हा अब्दुल अगदी बांगड्या भरलाय, चेहऱ्यावरती आनंद आलाय त्या स्त्रियांच्या, एवढ्याशा छोट्याशा आनंदाने सुद्धा तो समाधानी होत होता. तर समाधान कशात असतं हे आपल्या हातात असतं ना, तसं अब्दुलने आपलं समाधान शोधलं होतं. आता हा तपोवन कुष्ठरोग्यांसाठी होता. हा कुष्ठरोग म्हणजे काय, लेप्रेसी. कुष्ठरोग म्हणजे लेप्रेसी. त्या लेप्रेसीमध्ये म्हणजे काय होतं माहितीये का, नेमकं आपले जे हाडांचे, बोन्सचे जॉईंट्स असतात ते थोडेसे घासले जातात, त्याची झीज होते आणि मग ते घासल्यामुळे त्यातून पस निघतो आणि त्या पसला एक बॅड स्मेल, दुर्गंधी असते आणि मग त्यांचे अवयव जे असतात ते म्हणजे पार्ट्स ऑफ द बॉडी हे थोडे काय सडायला, गळून पडायला सुरुवात होतात आणि मग या लोकांचा संसर्ग, स्प्रेडिंग आपल्याला होऊ नये
म्हणून अनेक लोक या लोकांना वाईट टाकतात, त्यांच्याशी संपर्कात येत नाही. अगदी घरातले नातेवाईक सुद्धा, घरातली लोक सुद्धा या लोकांना दूर ढकलतात. तर मग अशा लोकांसाठी, कुष्ठरोगांसाठी अनेक समाजसेवक पुढे आले आणि त्यांनी या लोकांना आश्रय देणारे आश्रम तयार केले. तर हा चुकीचा समज लोकांमध्ये आहे की कुष्ठरोग हा पसरत नाही. मग अशा लोकांच्या आश्रयाला माणुसकी जपणारे हात पुढे येतात. मग बाबा आमटेंसारखे समाजसेवक पुढे येतात. तुम्हाला माहित असेल की बाबा आमटे यांनी आनंदवन इथे कुष्ठरोग्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आश्रम काढला. आणि इतकंच नाही तर हा कुष्ठरोग संसर्गजन्य नाही किंवा त्याच्यावरती औषध निघावं म्हणून त्यांनी स्वतःचं शरीर या कुष्ठरोगाच्या अभ्यासासाठी दान केलं होतं. की त्यांनी कुष्ठरोगाचे जंतू स्वतःच्या शरीरामध्ये इंजेक्शन मार्फत टाकून दिले आणि मग त्यांनी या रोगावरती अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली. आता आपल्याला करोनाच्या काळातही अनेकांनी आपलं शरीर, करोनाचे जंतू शरीरामध्ये टाकून त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी स्वतःचं शरीर या रोगाच्या अभ्यासाला दान केलेलं आपण ऐकलंच असेल. तर अशी अनेक लोक या जगामध्ये असतात की या ना त्या प्रकारे ते समाजाची मदत करत असतात. मग अशा कुष्ठरोगांनी पीडित स्त्रियांच्या हातात बांगड्या भरण्याचं काम अब्दुल करत होता. हे काम वाटतं तितकं सोपं नाही बरं का. कारण साधा आता बघा ना, जरा बाजूला कोणी शिंकलं, खोकलं तरी आपण 2 हात लांब पळतो. कारण या करोनाच्या भीतीने आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी का होईना पण अशा पद्धतीने राहत असतो. मग कुष्ठरोग्यांची सेवा करणं हे तितकंसं सोपं काम नव्हतं. आणि अशा ह्याच्यामध्ये अब्दुल हे काम अगदी अल्पशा समाजकार्य असेल असं म्हटलं तरी चालेल, तिचा वाटा तो या समाजकार्यामध्ये देत होता. आता खारीचा वाटा म्हणजे काय? खार म्हणजे स्क्विरल. तुम्हाला जर रामायणातल्या कथा जर तुम्ही ऐकल्या असतील तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा राम सेतुबंधनाचं काम करत होता लंकेला पोहोचण्यासाठी, तेव्हा अनेक लोकांनी, अनेक वानरांनी त्या रामाला मदत केली होती सेतुबंधन करण्यासाठी. आणि तिथे एक छोटीशी खार होती जी रामभक्त होती, तिने सुद्धा आपली मदत व्हावी म्हणून त्या वाळूमध्ये ती अशी लोळते आणि अंगावरती वाळूचे कण घेऊन त्या सेतूवरती ती अशी झटकते की थोडी थोडी माती ती अशा पद्धतीने गोळा करून घेऊन येत होती की आपलीही मदत या चांगल्या कार्याला लाभावी, हाच तिचा हेतू असतो. आणि असाच खारीचा वाटा म्हणजे छोटासा वाटा, अगदी अल्पसं योगदान समाजकार्यातून हा अब्दुल त्या तपोवनातील स्त्रियांसाठी देत होता. असा सामान्य आहे, अगदी कॉमन मॅन आहे. ह्या आपल्या परीने तो त्या समाजाची सेवा करतो. समाजसेवेची इच्छा असणारा अब्दुल हलाखीच्या, गरिबीच्या परिस्थितीमुळे पत्नीच्या आणि मुलाच्या अपेक्षा नाही पूर्ण करू शकत. अगदी छोट्या छोट्या अपेक्षा असतात पण त्याला त्या गरिबीमुळे नाही पूर्ण करू शकत असतो. त्याचप्रमाणे त्याला म्हणजे तो व्यवसाय आपण वाढवावा ही सुद्धा बुद्धी त्याला होत नाही दुर्दैवाने. म्हणजे व्यवहारी विचार करण्याची वृत्ती त्याची नसते. पण त्याची बायको शन्नोपा, आपण अब्दुलचं कार्य पाहिलं, शन्नोपा ही फार कर्तव्यदक्ष आहे, व्यवहारी आहे. ती आपल्या पतीच्या साध्या भोळ्या स्वभावामुळे नेहमीच नुकसान होते असं तिला नेहमी वाटत असतं. तिला असं सारखं वाटतं की आपल्या पतीने सुद्धा व्यवहारी विचार करावा. जसा रघुभैया सणांच्या दिवशी दुकान उघडं ठेवून म्हणजे आपला बिझनेस दुप्पट करत असतो, तसा दुप्पट व्यवसाय माझ्या पतीनेही अब्दुलनेही करावा अशी छोटीशी तिची अपेक्षा आहे. 4 पैसे जास्त मिळतील, सुखाचे दिवस येतील, अशी जी सर्वसाधारण सगळ्या बायका जी अपेक्षा करतात तशी अपेक्षा ही शन्नोई करत असते. आता ती नेहमी म्हणते ना, आता आपण त्या पॅरेग्राफमध्ये वाचलं की शेजारच्या रघुभैयाचा धंदा तेजीत चालतो आणि आपला नवरा संक्रांतीला त्या तपोवनात जातो. याविषयी ती नाराज आहे आणि ती असं कळत नकळत असंही म्हणून जाते की ऍटलिस्ट तिथे तपोवनात जात आहे तरी कोणाला सांगू नका, त्याचा धंद्यावर परिणाम होईल. म्हणजेच काय तर त्या काळामध्ये त्या कुष्ठरोगाविषयी एक चुकीची समजूत होती की त्या व्यक्तींच्या संसर्गात जी व्यक्ती जाईल त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. मग कदाचित ह्याचा अब्दुलकडे कोणी बांगड्या भरायला येणार नाहीत म्हणून ती सांगत असते की तपोवनामध्ये जात आहे, कोणाला समजू तरी देऊ नका. मग अगदी छोट्या शुल्लक अपेक्षा करणारी ही त्याची पत्नी शन्नो आहे. आणि हा अनवर बिचारा छोटीशी अपेक्षा म्हणजे
अब्बाजान मत जाऊ ना, म्हणजे त्याला आपल्या वडिलांचा वेळ हवाय असा म्हणणारा त्याचा मुलगा, त्याचा आई वडिलांविषयी प्रेम आहे. वयाने लहानच आहे तो, पण तरी सुद्धा आपल्या आई वडिलांविषयी त्याच्या मनामध्ये आपुलकी आहे, प्रेम आहे. तो जे घरातले म्हणजे जे समजावून सांगते शन्नो किंवा अब्दुल ते तो ऐकतोय, हट्टीपणा करत नाहीये, असा हा अनवर आहे. आणि मग या पाठामध्ये कोण आपल्याला दिसतं तर धार्मिक भेद न मानणारे, जातीपातीच्या पलीकडे गेलेली निस्वार्थी मैत्रीचे बंध असलेला रघुभैया. अब्दुल मिया तपोवन से चिठ्ठी आई आहे असं सांगत येणारा रघुभैया अब्दुल याचे संबंध अगदी सलोख्याचे, प्रेमाचे, जवळचे. पहा ना, दोघांचाही धर्म वेगळा आहे, स्वभाव वेगळा आहे. हा वेगळेपणा जरी असला तरी त्या वेगळेपणात सुद्धा त्यांची मैत्री त्यांनी जपलेली आहे. रघुभैया काहीसा व्यवहारी आहे, प्रॅक्टिकल आहे, तर अब्दुल जरा भावुक आहे, इमोशनल आहे. आणि अब्दुलच्या सत्काराच्या निमंत्रणाचं म्हणजे सत्कार म्हणजे त्याला आता का फेलिसिटेशन त्याचं करणार आहेत आणि त्याचं निमंत्रण म्हणजे आमंत्रण, इन्व्हिटेशन, त्याचं पत्र येतं. अब्दुल हा वाचता येत नाहीये, म्हणून रघुभैया त्याला त्याचं पत्र वाचून दाखवतो. आपला संसार दुय्यम आहे, सेकंडरी मानून अब्दुल मियानी तपोवनातील स्त्रियांना म्हणजे संसारापेक्षाही, आपल्या पत्नीच्या आणि मुलाच्या आनंदापेक्षाही त्यांनी कोणामध्ये आनंद पाहिला तर तपोवनातील स्त्रियांमध्ये. त्या तपोवनातील स्त्रिया, मुलींच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचा विचार त्यांनी केला, त्याच्या कामाची पोचपावती म्हणून अब्दुलचा सत्कार होणार होता, की त्यांनी केलेलं जे काम होतं त्या कामाची एक पोचपावती, की म्हणून त्याचा सत्कार केला जाणार होता. कारण का माहितीये का, दाजी साहेबांनी अनेकांना विचारलं होतं की तपोवन सणाच्या दिवशी तपोवनातील स्त्रियांना त्यांचे साजशृंगाराचं सामान घेऊन किंवा त्यांच्या हातात बांगड्या भरायला कोणी येईल, पण सगळ्यांनी नकार दिला. पण अब्दुलने मात्र हो म्हटलं होतं आणि म्हणूनच त्याच्या या कार्याची दखल घेण्यासाठी दाजी साहेबांनी त्याचा सत्कार करायचं ठरवलं. तर सत्कार करणारे दाजी साहेब कसे आहेत बरं, तर दाजी साहेब म्हणजे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन, ज्यांनी तपोवनाची स्थापना या कुष्ठरोग्यांसाठी केले, ते शिवाजीराव पटवर्धन. त्यांचं समाजकार्य विस्तृत आहे, मोठं आहे, वास्ट होतं. कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी तपोवन बांधलं होतं आणि या तपोवनामध्ये स्त्रियांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलवण्यासाठी त्यांनी अब्दुलला बांगड्या भरण्यासाठी बोलावले गेले. अब्दुल मियाने सुद्धा अगदी निरपेक्षपणे, कसलीही अपेक्षा न करता त्यांना सहकार्य केलं. त्यांच्या या कामाची दखल घेण्यासाठी एक दिवस सगळ्या व्यक्तींचा सत्कार केला जाणार असतो, तिथे अब्दुलला सुद्धा हे दाजी साहेब आमंत्रित करतात. बघा की इतका मोठा समाजसेवक, पण एवढ्या छोट्याशा अल्पशा समाज कार्याचं सुद्धा त्याला भान आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आणि अब्दुल सारख्या सामान्य व्यक्तीला त्यांनी या सत्कारासाठी बोलवलं. अशा त्यांच्या या कार्यात त्यांना अनेकांची मदत झाली, म्हणजे तपोवनासारखं संस्था त्यांनी उभी केली. त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना अनेक लोकांनी हातभार लावला, अनेकांनी मदत केली. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, रामायणामध्ये सेतुबंधनाचं काम चालू होतं तेव्हा जसं अनेकांनी मदत केली, तसंच या तपोवनासाठी सुद्धा अनेक लोकांनी या दाजी साहेबांना वेगवेगळ्या पद्धतीने हातभार लावलेला होता. अनेक मदतीचे हात दाजी साहेबांना पुढे आले होते आणि मग या सगळ्यांना एकत्रित करून त्यांनी हे सेतुबंधन केलं होतं. अशा या कथेचा शेवट म्हणजे बघा, अब्दुलने तपोवनामध्ये स्वतःचं दिलेलं एक सामाजिक काय म्हणतो आपण त्याला, की सामाजिक अल्पसा असा सहभाग, नंतर दाजी साहेबांनी उभं केलेलं हे तपोवन, शन्नोची नाराजी, तसंच रघुभैयाचं निस्वार्थी मित्रप्रेम, ह्या सगळ्या गोष्टीतून ही कथा उलगडत जाते. पण या कथेचा शेवट की नाही थोडासा मनाला थोडासा नाराज करतो, दुःखी करतो. कारण आयुष्याचं तन मन देऊन, सगळं स्वतःचं आयुष्य समर्पित करून ज्यांनी आपली ही कर्मभूमी फुलवली होती, त्या दाजी साहेबांना हे तपोवन सोडावं लागणार होतं. की बघा, कोणतंही कार्य मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा प्रसिद्धीला पावतं तेव्हा अनेक लोकांचे हस्तक्षेप त्याच्यामध्ये होत असतात. मे बी तसं काहीतरी झालं असेल की आता आपण पाहतोय की बाबा आमटेंनी ज्या निस्वार्थ भावनेने आनंदवन उभं केलं, तिथे सुद्धा आता किती अनेक गोष्टी, म्हणजे त्यांच्या अनेक गोष्टींचा आता तिथे सुद्धा हस्तक्षेप होऊ लागलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते एखाद्या चांगलं कार्य करणाऱ्या लोकांची थोडीशी गळचेपी होते
आणि मग दाजीसाहेबांना नाराजीने का होईना हे तपोवन काही कारणास्तव बंद करावं लागणार होतं. आणि त्याचा परिणाम हा त्या स्त्रियांवरती, त्या सगळ्या निराधार लोकांवरती तर होणार होताच, पण जे निस्वार्थ भावनेने सेवा करणारा अब्दुल होता तोही खूप नाराज झाला, की त्यालाही वाटलं की जो मी वर्षातनं 2दा आनंद घेत होतो तो आता मला मिळणार नाहीये. पहा, स्वतःसाठी सगळेच जगतात, पण दुसऱ्यांसाठी जगण्यातला जो आनंद असतो ना, त्या आनंदाचे क्षण वर्षातून 2दा त्या अब्दुलला मिळत होते, पण आता ते सुद्धा मिळणार नाही. म्हणून अब्दुल खूप नाराज होतो. तपोवनातली सगळी चित्र त्याच्या डोळ्यासमोरनं जाऊ लागतात, की त्या बायका कशा सगळ्या मुली आनंदाने गलका करत येत असत, चुडीवाला उडत असत, आणि मी त्यांच्या हातात बांगड्या भरल्यानंतर त्यांना किती आनंद होत असे. मग तो आपल्या सगळा पिशवीतलं ते सगळं सामान जे तपोवनात तो घेऊन जात होता ते अगदी नीटनेटकं ठेवलेलं होतं बरं का. म्हणजे त्याच्यातनं नीटनेटकेपणा अब्दुलचा दिसून येतो. तो डब्बा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या, अशा विविध रंगीबेरंगी बांगड्या, हे सगळं पाहून त्याचं मन निराश झालं. नंतर त्याच्या कानावरती चुडीवाला असे शब्दही येऊ लागले. तो आता ह्या सगळ्या गोष्टीने सुखावणार होता, पण सगळं काही संपलं होतं बरं. दुसऱ्यासाठी माणूस म्हणून जगणाऱ्या अब्दुलला हा आनंद, हे समाधान मिळणारं नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर तपोवनाचा तो परिसर येत होता. तो अगदी धुसर म्हणजे हळूहळू नाहीसा होत चालला होता. आणि आठवणीने त्याचे डोळे पाणावले होते म्हणजे तो रडवेला झाला होता. आईज फिल विथ टीयर्स. आणि रात्र उतरणीला लागली होती म्हणजे आता रात्र संपत चालली होती. रात्रभर तो तपोवनाचा विचार करत होता आणि अशी ही रात्र त्याच्या आठवणीने संपत गेली. असा मनाला स्पर्श करणारा संवेदनशील अब्दुल कळत न कळत आपल्या मनातही घर करून जातो, की आणि शिकवून सुद्धा जातो, की आपल्याकडे भरपूर पैसा नसला तरी चालेल, पण जर सेवा करण्याची वृत्ती असेल तर आपण कुठेही कोणासाठी कशीही मदत करू शकतो. तर काय संदेश देऊन जातो बरं हा पाठ आपल्याला, की दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू, आनंद आणणारी अब्दुलची ही कहाणी सेवाभावी वृत्ती आपल्याला दाखवते. दुसरं काय तर दुसऱ्यांचं दुःख पाहून आपल्याला वाईट वाटणं, ही सेन्सिटिव्हिटी, ही संवेदनशीलता आपल्यामध्ये हवी. नंतर धर्मभेद, जातीभेद करणारं रघुभैयाची अब्दुलची जी मैत्री आहे ती धर्मभेद, जातीभेद संपवताना आपल्याला दिसते. सर्वधर्म समभाव जपला पाहिजे, हेही आपल्याला ही कथा सांगून जाते. तसेच आजूबाजूच्या छोट्या मोठ्या कामाचा सत्कार करणारी श्रमप्रतिष्ठा म्हणजे डिग्निटी ऑफ लेबर आपण जपली पाहिजे, असंही कथा ही आपल्याला सांगून जाते. पहा, जर हा पाठ तुम्ही बारकाईने वाचला तर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये माणुसकीचं दर्शन किती छोट्याशा अल्पशा समाजभावी वृत्तीतून झालेलं आहे, हे आपल्याला या पाठातून दिसून येतं. या पाठावरती तुम्हाला स्वाध्याय कृती असतात, आकलन कृती असतात, जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात, आकृतीबंध पूर्ण करा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा वगैरे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. तुम्ही पॅरेग्राफ, तो जो परिच्छेद आहे तो अगदी बारकाईने वाचला तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अगदी सहजरित्या मिळू शकतात. तुम्ही हा पाठ वाचताना त्यातल्या काही गोष्टी या हायलाइट्स करायच्या असतात, म्हणजे तुमच्या त्या लवकर निदर्शनास येतात. नंतर याच्यावरती तुम्हाला काही माझे मत, पर्सनल रिस्पॉन्स, स्वमत विचारलेले आहेत. त्या पर्सनल रिस्पॉन्समध्ये बघा एक असा प्रश्न आहे की तंत्रज्ञानाची जोड देऊन तो कशा पद्धतीने त्याचा व्यवसाय वाढवू शकत होता. तंत्रज्ञानाची पिढी आहे, टेक्नोसॅव्ही जनरेशन आहात तुम्ही, हे उत्तर छान लिहू शकता. जर त्याला त्याचा बांगड्याचा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यांनी कोणतं तंत्रज्ञान, कोणती टेक्नॉलॉजी तो वापरू शकत होता. अर्थात जर सगळ्यात अगोदर असतं की कोणताही बिझनेस करताना काय करावं लागतं तर ॲडव्हर्टाइजमेंट. मग त्याच्यासाठी वेबसाईट आहेत, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, तुमचे इन्स्टा, सो अँड सो जे काही साईट्स आहेत त्या वापरून तो आपल्या धंद्याची जाहिरात करू शकतो. त्याचप्रमाणे नवनवीन डिझाईन्स आहेत ज्या मार्केटमध्ये ज्याचे डिमांड आहे, ज्याची मागणी आहे, ते तंत्र तो शिकू शकतो. त्याचप्रमाणे कन्व्हिन्सिंग पॉवर म्हणजे एखाद्याला कन्व्हिन्स करणं, त्याची जी पॉवर आहे, ती पद्धत आहे ती त्यांनी स्ट्रॉंग केली पाहिजे. अशा पद्धतीने तो आपल्या तंत्रज्ञानाची जोड देऊन आपला व्यवसाय वाढवू शकत होता. हे आपण अशा पद्धतीने
ह्या गोष्टी म्हणजे तुमच्या माहितीतल्या गोष्टी या उत्तरामध्ये तुम्ही टाकू शकता. सेकंड उत्तर बघा की त्याच्यामध्ये दिलंय की दुसऱ्याला मदत करण्याचा आनंद काय असतो, माणुसकी कशी जपली पाहिजे. यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देते. ते उदाहरणांना तुम्ही थोडंसं इलॉबरेट करून, विस्तारित करून त्याचं उत्तर छान पद्धतीने लिहू शकता. तर ती काही उदाहरणं पहा की आपल्याला माणुसकी कुठे सापडेल बरं. माणुसकी कुठे सापडेल तर ज्या जाती म्हणजे केव्हा सापडेल, जेव्हा जाती धर्माच्या या गर्दीमध्ये जेव्हा आपण भारतीय म्हणून ओळख देऊ तिथे सापडेल माणुसकी. एखादा मुलगा रस्त्यावर भीक मागताना दिसला, जो पहिल्यांदा त्याच्या हातात पाटी पेन्सिल देईल तिथे सापडेल माणुसकी. जेव्हा झाड तोडताना, विनाकारण झाड तोडताना त्या झाडाला आपल्या बाळासारखं जो कवटाळून घेईल, जवळ घेईल तिथे सापडेल आपल्याला माणुसकी. तर अशा अनेक उदाहरणांचा वापर करून तुम्ही माणुसकी आपल्याला कुठे दिसू शकते असं उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहू शकता. तर अशा पद्धतीने पाठ पूर्ण वाचायचं आहे. स्पष्टीकरणाची मदत तुम्हाला पाठ वाचल्यानंतर नक्कीच होईल. सो ऑल द बेस्ट.